मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा आजपासून उपोषण सुरू होत आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। परवानगी नसतानाही मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत। जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमधल्या काही ग्रामस्थांचा सुद्धा विरोध आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊया दत्ता यांच्याकडे। दत्ता, नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी यापूर्वी मनोज जरांगे यांनी 3 वेळा उपोषण केलं होतं। आता पुन्हा एकदा ते उपोषणासाठी आजपासून बसतायत। आपण बघू शकता की या ठिकाणी त्यांचं हे उपोषणाला बसण्याचं जे ठिकाण आहे ते सज्ज करण्यात आलेलं आहे आणि साधारणपणे 10 वाजता मनोज जरांगे या ठिकाणी येऊन आपलं उपोषण सुरू करणार आहेत। खरं तर मनोज जरांगे यांच्या आजच्या उपोषणाला पोलिसांनीही परवानगी दिलेली नाही आणि त्याबरोबर गावकऱ्यांचा सुद्धा काही प्रमाणात विरोध होता। पोलिसांनी परवानगी दिली नाही, मात्र त्यावरती मनोज जरांगे यांनी मी माझं उपोषण नव्यानं सुरू करत नाही तर आधीच स्थगित केलेलं उपोषण पुन्हा सुरू करतो, त्यामुळे पोलीस परमिशनची गरज नाही असं सांगितलं आणि काही प्रमाणात गावकऱ्यांचा सुद्धा विरोध निवळला असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आजपासून त्यांचं हे उपोषण सुरू होत आहे। मनोज जरांगे पाटील नेमकं किती दिवस उपोषण करणार आणि उपोषणाला सरकार कशा पद्धतीने प्रतिसाद देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आरक्षणाच्या लढाईतलं हे 4थं उपोषण आंदोलन आजपासून सुरू होतंय। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।